माझ्या बघण्यात आलं, डेटा वाचण्यात आला की भारतामध्ये जे टोटल डीमॅट अकाउंट्स ओपन झाले त्याच्यातले 75 ते 85% हे कोविड नंतर ओपन झाले. सो हे काय आहेत, ही कोण लोक आहेत, तर ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली इन्व्हेस्टर्स आहेत. खूप जण म्हणतात की SIP बंद करावी का, कारण की आत्ता जर SIPचा आपण डेटा बघितला, खूप जणांनी SIP बंद केली आहे. अराऊंड 109% लोकांनी आज बंद केला असा डेटा बोलतोय. चायना मार्केटमध्ये असं फॉरेन इन्स्टिट्यूशनला काय दिसतंय किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट तिकडं काय इन्व्हेस्ट करतात ना, इंडियामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट का करतात? One of the primary reasons behind this exodus is the perception that Indian stocks are overvalued, especially in light of weaker than expected corporate earnings and rising global interest rates. पहिले हा एक भ्रम आहे की भारतातनं फॉरेन इन्व्हेस्टर पैसे काढून घेत आहेत. खूप मोठी ही मूवमेंट आहे. द कम्प्लीट सेंटर ऑफ द वर्ल्ड फॉर वेल्थ क्रिएशन, फॉर बिझनेस, फॉर ग्रोथ इज शिफ्टिंग टू इंडिया अँड चायना. तर आत्ता जे लोक असं म्हणत आहेत की इंडियातनं एक्झिट होत आहेत ते वेडे लोक आहेत. आणि तुम्ही अशा ॲटम बॉम्बवर बसले आहेत ज्याच्यामध्ये एवढे पैसे आहेत, एवढी लिक्विडिटी, एवढं कन्झम्पशन आहे, आणि तुम्हाला वाटतं हे मार्केट वर नाही जाणार? जाणारच आहे बॉस. आणि इतकं वर जाईल की तुम्हाला त्या गाडीत बसणं मुश्किल होईल. सो एव्हरीबडी इज बाईंग 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 बाईंग. आणि ही जिथे बाईंग आहे तिथं सगळं जग येणार आहे त्यांचा माल विकायला. सो भारतामध्ये कन्झम्पशन हाय आहे, पहिली गोष्ट. दुसरी, पुढची 20 वर्ष मी गॅरंटी देऊन सांगतो, ना भूतो ना भविष्यातील रिटर्न्स येतील. हे मी कशाच्या बेसिसवर सांगतो, कारण मी मागचे 20 वर्षाचे रिटर्न्स बघितलेत, अनुभवलेच स्वतः. आणि इथून पुढं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला गोल्डचं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत परत एकदा समीर माचवे सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, परत एकदा तुमचं AB इंटरव्ह्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सो काय सांगाल, आपण 1 वर्ष आधी भेटलो होतो, सो काय सांगाल? सो सगळ्यात प्रथम मी अभिषेकचे धन्यवाद देतो की वर्ष दीड वर्षापूर्वी मी अभिषेकला भेटलो होतो आणि तेव्हा अगदीच बेसिक सेटअप होता. त्यांनी माझ्याकडे घरी येऊन इंटरव्ह्यू केला होता. आज त्याच्या स्टुडिओत बसलो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की ही हॅज रिअली ग्रोन अँड बेस्ट थिंग इज कन्सिस्टंटली काम चालू आहे. सो अभिनंदन अभिषेक, जी काही प्रगती तुम्ही केली आहे. आणि इट इज रिअली माय प्रिव्हिलेज की मी हा माझा सन्मान समजतो की तुम्ही पुन्हा एकदा मला तुमच्या शोवर बोलवलं आणि काहीतरी संवाद साधण्याची संधी दिलीत. आणि मागचे बरेच आपले रील व्हायरल झालेत, लोकांनी कौतुक पण केलं आहे, शिव्या पण दिल्या आहेत, सगळं झालं आहे. बट वी हॅव सर्वाइव्ड ऑल दॅट अँड वी आर ग्रोईंग. सो थँक्यू व्हेरी मच. सो सर, आजचा टॉपिक खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की आत्ताच्या करंट मार्केट सिच्युएशनवर बेसिकली हा पॉडकास्ट असणार आहे. ठीक आहे. सो आत्ताचं जे मार्केट सिच्युएशन आपण बघितलं तर खूपच बेरिश मार्केट आहे. अचानकच असं झालं आहे की सगळ्यांचे पोर्टफोलिओ रेडमध्ये आलेत, अचानकच मार्केट पडलं आहे. सो काय कारणं वाटतात तुम्हाला की अचानक इतकं करेक्शन का आलं आहे? आपण जर बघितलं तर 10 to 15% आज मार्केट करेक्ट झालं आहे. सो अचानक असं काय झालं आहे सर? ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की आत्ता जे मार्केट पडलं आहे, साधारण एक 15-16% घरात मार्केट पडलं आहे, तर इट इज नॉट अ करेक्शन. इट इज ओनली अ टिप ऑफ द आईसबर्ग. आणि ह्याला फार सिग्निफिकन्स, फार महत्त्व मी देणार नाही. ही एक किरकोळ घटना आहे माझ्या लेखी की 15-16% मार्केट हे पडतच असतं. जर तुम्ही इतिहास बघितला तर सातत्याने दर 1-2 वर्षाआड मार्केटमध्ये 15-16%, 20% करेक्शन्स येतच असतात. त्यामुळे ॲज अ इन्व्हेस्टर, मी स्वतः ॲज अ इन्व्हेस्टर या विषयाकडे बघितलं तर माझ्या हिशोबाने इट इज नॉट अ व्हेरी बिग थिंग. फार मी त्याला महत्त्व देणार नाही. आणि कारणं मला विचाराल तर कारणं अनेक आहेत. बट सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की कोविडनंतर जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 23 मार्च 2020ला मार्केटचा लो होता 7,600 आणि आता सप्टेंबरला 26,000 समथिंग निफ्टीने टॉप दिलेला. तर 244% रॅली आली आहे. आणि 244%तनं 15-16% वजा झालेत. तर खूप काही आसमाननी गिरा आहे. त्यामुळे याला फार महत्त्व देऊ नका. आणि दुसरा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की चला मार्केट पडलं आहे, कॅन यू कंट्रोल इट? तुमचा काय कंट्रोल आहे? तुमचा काहीच कंट्रोल नाही. मग ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही आहे त्या गोष्टीवर विचार करणं, त्या गोष्टीला एनर्जी देणं, त्याच्यात वेळ घालवणं, इट इज कम्प्लीट वेस्ट ऑफ टाईम.
तर बेस्ट पॉलिसी काय आहे, तर गुंतवणूक तुमची चालू ठेवा, क्योंकि मार्केट आज खाली आहे उद्या वर आहे हे चालूच राहणार आहे. मार्केटचा हीच चाल असते मार्केटची. सो यू कॅनॉट रिअली हेल्प इट. सर झालं काय ना की आता ह्या रॅलीमध्ये खूप जणांनी इन्व्हेस्ट केलं, म्हणजे ऑल टाईम हायवर घेतलेले सगळे म्युच्युअल फंड असतील किंवा स्टॉक्स असतील. सो हे कुठेतरी आता ट्रॅप झालेत म्हणू शकतो आपण, की आत्ताच घेतल्याच मार्केट 20-30% म्हणजे आपण म्हणतो 15-16%, पण प्रत्येकाचे जे इंडिव्हिज्युअल स्टॉक ज्यांनी घेतले त्यांचे 20-30% लॉस स्टार्टिंगलाच झाला आहे. सो काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे टॉपला तर घेतलंय पण आता चूक तर झाली. सो अभिषेक, याची सुरुवात ॲक्च्युली जर आपण बघितली तर ती कोविडनंतर झाली आहे. काय झालं की कोविडमध्ये लॉकडाऊन झाला, लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसले. आता आपल्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, आयडल माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, राईट. सो हे जेव्हा आयडल झाले लोक, त्यावेळेस स्टॉक मार्केटचे अनेक क्लासेस लोकांनी उघडले. जिकडे बघावं तिकडे स्टॉक मार्केटचे क्लास. आणि जे नवखे लोक आहेत, आज असं कुठेतरी माझ्या बघण्यात आलं, डेटा वाचण्यात आला की भारतामध्ये जे टोटल डीमॅट अकाउंट्स ओपन झाले त्याच्यातले 75 ते 85% हे कोविडनंतर ओपन झालेत. सो हे काय आहेत, ही कोण लोक आहेत, तर ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली इन्व्हेस्टर्स आहेत. दॅट इज दी प्रॉब्लेम. त्यांची चूक आहे का? येस, पार्शियली चुकीचं आहे, पार्शियली बरोबर आहे. चूक काय आहे, तर कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये हा समज आहे की स्टॉक मार्केट हे अर्ध्या रात्रीत श्रीमंत होणारं काहीतरी जादूटोणा आहे आणि पटकन मला श्रीमंत होता येईल. तर असं होता येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्टॉक्समध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर त्याला प्रचंड अभ्यास, प्रचंड साधना, प्रचंड अनुभव लागतो. 2 क्लासेस केले, कोणाचं तरी काहीतरी बघितलं आणि सुरू झालं करायला होत नाही. ट्रेडिंगमध्ये अनेक लोक वर्षानुवर्ष, दशकानुदशकं बर्बाद होत आहेत, तरी पण ही खोड लोकांची मोडत नाही. कारण काय की त्यांना अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायचं. आणि प्रत्येकाचा ओघ काय आहे की तुम्ही मला नॉलेज नका देऊ, तुम्ही मेरे को किधर इन्व्हेस्ट करना हो बताओ, नेक्स्ट मल्टीबॅगर सांगा, याच्या गर्दतेत लोक फिरत आहेत. तर माझी लोकांना, प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की तुमचा फोकस हा नॉलेजवर ठेवा. तुम्ही नॉलेजच्या मागे लागा, पैसा मग तुमच्या मागे लागेल. हा क्रम आहे, तो उलटा होऊ शकत नाही. गेली 19 वर्ष मी गुंतवणूक करतोय, त्या बेसिसवर मी हे सांगतोय. कारण भारतामध्ये 2% लोकसुद्धा माझ्यासारखे नाही ज्यांनी 10, 12, 15 वर्ष, 20 वर्ष गुंतवणूक सातत्याने केली. आता नवीन डेटा तुम्ही मला सांगा की डीमॅट अकाउंट बंद व्हायला लागलेत घाबरून. म्हणजे हे कोण आहेत? दीज आर दी पीपल हू हॅव दी फंड्स, हू हॅव सम स्टॉक्स, पण त्यांच्याकडे नॉलेज नाही. तुमच्याकडे स्टॉक्स नसतील तर चालेल, पण नॉलेज पाहिजे. त्यामुळे नॉलेजच्या मागे लागा, शिका आणि मग गुंतवणूक करा, तिथे पेरणी करा. आणि मार्केट हे असंच असणार आहे. तुम्ही कुठला क्लास केला आहे, तुम्ही कुठला शेअर घेतला आहे, तुम्ही कुठला म्युच्युअल फंड घेतला आहे, याच्याशी मार्केटला घेणं देणं नाही. मार्केट आपली चाल चलेगा. तुमचं काम आहे सातत्याने गुंतवणूक करणं आणि सातत्य टिकवण्यासाठी नॉलेजची गरज आहे. सो झालं आहे काय की मी स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मी स्वतः गुंतवणूक करतो आहे. 19 वर्षापासून मी SIPचा वापर करतो आहे. आणि मी एकटा हे करत नाही, माझ्याबरोबर क्लायंट्स आहेत. आणि माझे जवळपास आज तारखेला मी जर मोजलं तर 2000च्या वर माझे क्लायंट्स आहेत. आणि या 2000 लोकांनी मिळून माझ्याकडे जवळजवळ आज तारखेला 200 कोटी रुपये दिलेत मॅनेज करायला. आता ह्याची 2 कारणं आहेत. एक, माझं काम हे नाही आहे की यांना सगळ्यात भारी इन्व्हेस्टमेंट सांगणे. येस, ते माझं काम आहे, बट दॅट इज ओनली 10% ऑफ माय जॉब. माझा 90% जॉब काय असेल तर ह्या लोकांना एज्युकेट करणे, त्यांची मानसिकता अशी बनवणे की गुंतवणूकदार लॉंग टर्मचं तयार करणं. लंबी रेस का घोडा बनाने का मेरा कारखाना आहे. मला असे अर्ध्या रात्रीत श्रीमंत नाही करायचेत लोक, मला त्यांची मानसिकता श्रीमंताची करायची, म्हणजे ते ॲटोमॅटिकली नंतर बँकेत श्रीमंत होणार आहे. आणि ज्या अर्थी लोकांनी मला 200 कोटी रुपये दिलेत त्या अर्थी मी हे काम व्यवस्थित करत असेन असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आज भारतामध्ये साधारण 3.5-4 लाख म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत माझ्यासारखे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक 1200-1500 लोक आहोत ज्यांच्याकडे 100 कोटीपेक्षा जास्त ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे. आणि हे कशाच्या बळावर आहे? ते जे काम करतायत त्याच्या बळावर आहे. आणि त्यामुळे मी हे सांगू शकतो की तुम्ही सातत्याने नॉलेज घ्या. आता नॉलेज लोकांनी घ्यावं म्हणून मी हे पुस्तक देखील लिहिलं आहे, जे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. लोक घेत आहेत, वाचत आहेत. सो मागच्या 22 वर्षाचा अनुभव मी या पुस्तकात टाकला आहे. 200 पानं वाचून तुम्हाला जर 22 वर्षाचा अनुभव मिळणार असेल तर याच्याहून मोठी पर्वणी काय असेल?
पण ते तुम्ही वाचलं पाहिजे. नुसतंच वाचून उपयोग नाही, ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि कळल्यानंतर तुम्ही ते नॉलेज वापरलं पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. हा क्रम आहे. सो हे जर तुम्ही केलं, आणि मी म्हणतो सिम्पल आहे, मी 19 वर्ष इन्व्हेस्ट करतो आहे. तुम्हाला जर आज इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू करता, यू हॅव टू जस्ट कॉपी मी ऑर पीपल लाईक मी जे सातत्याने गुंतवणूक करतात त्यांना कॉपी करा फक्त. बेसिक कारण मला आज इंटरनेटवर सगळीकडे येतं आहे की फॉरेन इन्स्टिट्यूटमुळं सगळे मार्केट पडतं आहे. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन आज सगळे चायनामध्ये शिफ्ट होतं तेच. मग माझा हाच प्रश्न आहे की चायना मार्केटमध्ये असं फॉरेन इन्स्टिट्यूशनला काय दिसतंय किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट तिकडं काय इन्व्हेस्ट करतात आहे ना, इंडियामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट का करतात आहेत? ओके, तो सगळ्यात पहिले हा एक भ्रम आहे की भारतातनं फॉरेन इन्व्हेस्टर पैसे काढून घेत आहेत. आज सकाळचा पेपर आहे लोकमत, मी आज वाचला, त्याच्यामध्ये मोठ्या ठळक बातमी आहे की भारतामध्ये मागच्या 9 महिन्यात म्हणजे आत्ता जे चालू फायनान्शियल इयर आहे त्याचं एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यामध्ये भारतामध्ये $40 अब्ज ची परदेशी गुंतवणूक आली आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि ही मागच्या वर्षी सेम कालावधीपेक्षा 27% जास्त आहे. तर हे सगळे भ्रम आहेत, आकडे खोटं बोलत नाहीत, आकड्यांना मतं नसतात. सो इंडिया इज रिसिविंग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, चायना इज ऑल्सो रिसिविंग फॉरेन डायरेक्ट. इनफॅक्ट मी सगळं जग फिरतो, मी 100 दिवस वेकेशनवर असतो. मी आत्ता युरोपमध्ये होतो, माझ्या अनेक रीलमध्ये मी सांगितलं आहे, तिकडे हालत खराब आहे. आता पूर्ण जगाचं जे बिझनेस सेंटर आहे ते फार पूर्वी, म्हणजे आजपासून आपण समजा 150-200 वर्षापूर्वी इंग्रज आपल्याकडे आले त्याच्या आधी किंवा मोगल आले त्याच्या आधी बघितलं तर इंडिया अँड चायना वर दी लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू दी GDP ऑफ दी वर्ल्ड. आणि मग आपल्याला सगळ्यांनी लुटून खाल्लं, मग आपली दैना झाली. आणि हा सगळा जो प्रगतीचा ओघ होता हा अमेरिका आणि युरोप त्या देशांमध्ये गेला. आता तो परत येतो आहे आणि ही स्लो प्रोसेस आहे, अर्ध्या रात्रीत होणार नाही आहे. पण हा अंडरकरंट जर तुम्हाला कळला तर तुम्हाला भविष्य दिसेल. आणि ह्या खूप मोठी ही मुवमेंट आहे. दी कम्प्लीट सेंटर ऑफ दी वर्ल्ड फॉर वेल्थ क्रिएशन, फॉर बिझनेस, फॉर ग्रोथ इज शिफ्टिंग टू इंडिया अँड चायना. तर आत्ता जे लोक असं म्हणत आहेत की इंडियातनं एक्झिट होत आहेत ते वेडे लोक आहेत, हे माझं प्रांजळ मत आहे. त्यांच्याकडे डेटा नाही आहे. म्हणून मी म्हणतो की फायनान्शियल एज्युकेशन घ्या. आणि ज्या लोकांना हे माहिती आहे ते बोलणार नाहीत, कारण त्यांना माहिती की माझं मी भलं करून घेईन. तुम्ही काय बोमट्या मारायच्या ते सोशल मीडियावर जाऊन मारा. बट अंडरकरंट इंडियासाठी चांगला आहे. भारताचा सुवर्णकाळ 2018-19मध्ये सुरू झाला आहे. मध्ये थोडंसं कोविडमुळे ब्रेक लागला आपल्याला, पण कोविडनंतर तुम्ही बघितलं जर मार्केटचा चार्ट तर इट इज गोईंग टुवर्ड्स दी स्काय ओनली. आणि हे छोटे मोठे करेक्शन को ध्यान मत दो. माझं सिम्पल लॉजिक आहे, आपण रस्त्यावर जातो आणि मध्ये स्पीड ब्रेकर लागतो तेव्हा आपला वेग कमी होतो, बरोबर. मग ती वेग कमी झाला म्हणून आपण तिथेच बसून नारायण नागबळी करतो का लगेच, वाटोळं झालं नाही करत. तसं हे स्पीड ब्रेकर आहे छोटंसं 15%, उसको भूल जाओ. लुक ॲट दी बिगर पिक्चर. 40 अब्ज कोटी भारतात आलेत 9 महिन्यात, मागच्या वर्षीपेक्षा 27% जास्त आलेत. मग टाकणारे वेळे आहेत का? आणि मग जे लोक येऊन सांगतायत त्यांचं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे? ही पब्लिक डोमेनमधली इन्फॉर्मेशन आहे दॅट इंडिया इज रिसिविंग मनी, गव्हर्नमेंट इज डुईंग. तुम्ही बघा भारतात रस्ते झाले नाहीत का मागच्या 10 वर्षात? आपण टोल नाक्याला पैसे द्यायचो कॅशमध्ये, तिथं केवढी गोंधळ व्हायचे. आज एक साधी चेंज केला, फास्टॅग लावला गाडीला, आज पैशाचे व्यवहार बंद झाले. गव्हर्नमेंटला ॲडव्हान्समध्ये पैसे भरतो, प्रीपेड आहे फास्टॅग, डायरेक्ट तिजोरीत पैसे येतात, मधलं लिकेज सगळं बंद झालं. हा एक छोटा बदल आहे, पण किती सुखकर झालं लाईफ त्याच्यामुळे. दिस इज दी चेंजिंग इंडिया, दिस इज दी न्यू इंडिया. सो फोकस ऑन दॅट. 15% से कुछ नहीं होगा. ओके. सो सर, जसं की आता खूप जण आज व्हिडिओ बनवतात आहेत, खूप जण म्हणतात आहेत की SIP बंद करावी का? कारण की आत्ता जर SIPचा आपण डेटा बघितला, खूप जणांनी SIP बंद केली आहे. अराऊंड 109% लोकांनी आज बंद केलं असा डेटा बोलतोय. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. SIP बंद करणं इज इक्वल टू फायनान्शियल सुसाईड. SIP ही कधीही बंद करायची नसते. तुम्ही कायम सदा सर्व काळ मार्केट चांगलं असेल तेव्हाही SIP करा, मार्केट खराब असेल तेव्हाही SIP करा. कारण SIP हे इतकं चांगलं शस्त्र आहे की त्याच्यातनं जे वेल्थ क्रिएशन होणार आहे ते कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकत नाही. आणि हे मी कशाच्या बेसिसवर सांगतो आहे? मी 2005 सालापासून SIP करतो आहे. दर महिन्याला मी SIP करतो आहे. कुठलाही महिना माझा असा गेलेला नाही की SIP माझी झाली नाही. दरवर्षी मी मागच्या वर्षीपेक्षा जास्त SIP करतो आहे.
जे काय मला जमलं 500नी वाढव, 1000नी वाढव, 2000नी वाढव, नाही तर 10,000नी वाढव, पण मी सातत्याने करतो आहे. यांनी माझं ॲव्हरेजिंग होत चाललं आहे. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सोपा मार्ग साध्या लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी सेफ मार्ग म्युच्युअल फंड. त्यातला सगळ्यात बेस्ट शस्त्र काय? SIP. आत्ता बंद करू नका, कारण आत्ता उलट फायदा आहे तुमचा. साधं लॉजिक आहे अभिषेक. समजा तुमच्याकडे घरात काही कार्य आहे, लग्न असेल, अजून काय असेल, आणि तुम्हाला त्याची शॉपिंग करायची आहे. तुमच्या घराच्या उजव्या साईडला एक मॉल आहे, तिथं 50% ऑफ चालला आहे, आणि डाव्या साईडला एक मॉल आहे, तिथं सेल नाही आहे. तुम्ही खरेदी करायला कुठे जाल? जिथं सेल चालू आहे तिथं, बरोबर आहे. मग हाच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो तर लोक स्वतःचे कपडे विकून येतात. काहीच अर्थ नाही त्याच्यात. आज 15% ऑफ चल रहा है मार्केट में, खरीदो. का नाही घ्यायचं? आणि मग SIP बंद करा हे कुठून आलं? कारण आउटलुक शॉर्ट टर्म आहे. तुम्हाला उद्या सकाळी श्रीमंत व्हायचं आहे का? तुमची रिटायरमेंट उद्या आहे का? तुमचा जो काही गोलसाठी तुम्ही गुंतवणूक करताय तो गोल उद्या सकाळी आहे का? मग कशाला? तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा. लाँग टर्मचे जे तुमचे गोल्स आहेत, 7-8 वर्षानंतरचा जो गोल आहे त्याचेच साठीची गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडमधनं केली पाहिजे. बिकॉज इट इज अ व्हॉलेटाईल ॲसेट. तो खालीवर होणारच आहे. त्यामुळे SIP बंद करणं इज वेडेपणाचं लक्षण आहे. फायनान्शियल सुसाईड येते डायरेक्टली. मी तर हेच म्हणेन. मी तर SIP माझी कधीच बंद करत नाही. तर माझा अजून एक प्रश्न आहे की मला असा एक प्रॉब्लेम दिसतो की खूप जण म्हणजे 6 महिन्याला जे पैसे लागणार आहेत, 1 वर्षाला जे पैसे लागणार आहेत तेच इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये, आणि ह्या करेक्शनमध्ये ते पैसे जातात आणि मग ते मार्केटला कुठंतरी नावं ठेवतात किंवा SIPला नावं ठेवतात की येस आता बघा माझ्या इतका लॉस झाला. पण हे कुठंतरी ते सांगत नाही की मी शॉर्ट टर्मसाठी गुंतवले होते आणि माझे पैसे गेले. सो ह्याच्यावर काय सांगाल तुम्ही? सो ह्याच्यासाठी एकच सिम्पल प्रोसेस मी सांगतो. आपण बघा, आपण प्रत्येकजण जेव्हा लहान होतो आपल्याला चालता आलं का? पहिल्याच दिवशी जन्म झाल्या नाही. आपण हळूहळू सरपटायला लागलो, रांगायला लागलो, मग आपल्या पायात बळ आलं, मग आपण हळूहळू चालायला लागलो. आपण मदत पण घेतली, कधी आईवडिलांचा हात धरून उठलो, कधी सोफा धर, खुर्ची धर, असं करत करत धडपडत आपण फायनली वी स्टार्टेड वॉकिंग. बरोबर आहे. आता सेम प्रोसेस इथं आहे. जेव्हा तुम्ही नवीन गुंतवणूकदार येतात तर इट इज लाईक अ तान्या बाळासारखं आहे. तुम्हाला अक्कल नाही आहे, तुम्हाला अनुभव नाही आहे, तुमच्याकडे पैसा लिमिटेड आहे. पण ती प्रोसेस तर तुम्हाला जाणंच आहे चालण्याची. ते शिकावंच लागेल धडपडून धडपडून. तो स्टॅमिना आहे का तुमच्यात? ते शिका. म्हणून एक्सपर्टचा रोल तिथे येतो. तो आपल्या आईबापासारखा असतो. जेव्हा आपण तानं बाळ होतो तेव्हा आईबापाने आपल्याला शिकवलं ना, त्यांनी मोटिवेट केलं. इमॅजिन करा की तुम्ही लहान बाळ एक, त्याला चालता येत नाही, ते धडपडतं आहे, आणि आईवडील त्याला मोटिवेट करतात ना, अरे सोन्या चल, चाल चाल चाल. त्याच्याऐवजी त्यांनी छड्या मारल्या असत्या त्याच्या पायावर, तुला येत कसं नाही, तुला येत कसं नाही. चाललं असतं का ते बाळ? नाही चाल. सो इथे आपल्याला काय करायचं आहे? पहिले असा कोणतरी शोधा जो तुम्हाला गाईड करेल. आणि स्वतःची डोकी वापरू नका, कारण मार्केट हा नुसताच पैशाचा विषय नाही आहे, तो इमोशनल कंट्रोलचा विषय आहे. आणि बहुतांश लोकांना इमोशनल कंट्रोल नाही आहे जगात, कारण त्याच्याबद्दल कुठेही शिक्षण नाही. शाळेमध्ये इमोशनल कंट्रोल शिकवत नाही, आईबाप शिकवत नाही. म्हणून तिथं तो एक आपल्याला गाईड करणारा व्यक्ती लागतो, एक एक्सपर्ट लागतो. आणि असा एक्सपर्ट ज्यांनी ऑलरेडी तो त्या समुद्रातनं पोहलेला आहे किंवा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अँड व्हॉट इज दी प्रूफ? त्याचा पोर्टफोलिओ. हे चेक करा, त्याचा हात धरा, कारण तो त्या पोर्टफोलिओ पोचला आहे. जे काही तुमचं टार्गेट आहे, 1 कोटी, 2 कोटी, 4 कोटी, 10 कोटी, वॉटेवर, स्लोली जा. कारण स्टॉक मार्केटमध्ये अर्ध्या रात्री श्रीमंत व्हायला आलेल्या लोकांची गर्दी आहे. हळूहळू श्रीमंत होणं, गेट रिच स्लो इज अ शुअर शॉर्ट प्रोसेस, अँड गेट रिच फास्ट इज शुअर शॉर्ट टू फेल. त्यामुळे SIP चालू ठेवा. गो टू अ एक्सपर्ट, लिसन टू हिम. 4 एक्सपर्टकडे जा वाटलं तर, त्याची शहानिशा करा, कारण तुमचा मेहनतीचा पैसा आहे. तुम्ही असं फक्त इकडे फेक तिकडे फेक, आज SIP कर, उद्या बंद कर, असं करून ग्रोथ होणार नाही. सो इट इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. सो ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत करताय, ज्या पद्धतीने तो पैसा कमवण्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचा खर्च करताय, शारीरिक बौद्धिक मेहनत आणि वेळ, तेवढाच रिस्पेक्ट तो गुंतवणूक करताना त्या पैशाला देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी एक चांगला मार्गदर्शन करणारा व्यक्ती तुमच्या, मग तो कोणी असेल, तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, कोणी पण असेल, बट डोंट एक्सपेरिमेंट विथ युअर मनी.
डोंट यूज युअर ब्रेन. ओके. सो सर अजून एक आपण बघतोय की मार्केट तर खूप पडतंय पण गोल्ड कुठेतरी खूप वाढतंय आणि आज कुठेतरी 80,000च्या पुढे गेलंय, 90,000ला टच होतंय आणि खूप जण म्हणतात की गोल्ड आता 1,00,000च्या वर जाणार आहे. सो काय सांगाल म्हणजे आत्ता गोल्डमध्ये इतकं बूम का आलंय आणि इथून पुढं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं का आणि इथून पुढं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला गोल्डचं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आहे. सो पहिलं हे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जगामध्ये अनसर्टन्टी येते त्यावेळेस सोन्यामध्ये रॅली येते. आता अनेक वर्षांपासून जगामध्ये काही प्रमाणात अनसर्टन्टी चालू आहे. त्याची पहिली सुरुवात अगदी नजीकच्या काळात आपण बघायला गेलो ती झाली कोविडपासून. कोविडमध्ये अचानक लॉकडाऊन नावाची गोष्ट आपल्या लाईफमध्ये आली. सगळं जगातले व्यवहार बंद पडले, लोकांनी कारखाने बंद केले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. अशी जी अराजकता अचानक झाली त्या अनसर्टन्टीमध्ये आपण सोन्यामध्ये एकदम रॅली बघितली त्यावेळेस, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर टेन्शन सुरू झालं रशिया आणि युक्रेनमध्ये. आता जेव्हा हे टेन्शन सुरू झालं तेव्हा सोनं का वाढलं, तर रशियाचे जे अकाउंट्स होते वेगवेगळ्या ठिकाणी जे डॉलर्समध्ये मॅनेज होत होते ते सगळे अमेरिकेने फ्रीज केले. आणि आज आपण बघतो की US आणि प्रामुख्याने डॉलर इज दी करन्सी ऑफ दी वर्ल्ड अँड US कंट्रोल्स त्याचे लगाम USच्या हातात आहे. आणि हे रशियाला माहिती होतं की असे अकाउंट्स फ्रीज झाले तर आपले व्यवहार थांबतील, आपण युद्ध पण करू शकणार नाही. म्हणून त्याच्या 2 वर्ष आधी, आता युद्ध काय उद्या आज रात्री पुतिनला स्वप्न पडलं आणि उद्या जाऊन त्यांनी युद्ध सुरू केलं असं होत नाही. त्याच्यामागे बरेच वर्ष प्लॅनिंग करावी लागते. आणि ती प्लॅनिंग करत असताना ही भीती माहिती होती त्यांना की आपले लगाम अमेरिकेच्या हातात आहेत. मग त्यांनी सोनं गोळा करायला सुरुवात केली आणि मग सोन्याचा भाव वाढायला सुरुवात केला. आणि सेम थिंग रेस्ड दी गोल्ड प्राईस. ते होतं नव्हतं तर चायनाने गडबड करायला सुरुवात केली. चायनाच्या थ्रेट्स आल्या, आम्ही तैवानला अटॅक करतोय. आणि चायना इज प्रॉबेबली दी लार्जेस्ट इन्व्हेस्टर्स ऑफ US ट्रेजरी बिल्स. आणि त्याच्यामुळे चायनालाही माहिती होतं आपला हात दगडाखाली आहे. प्रोटेक्शन काय, सोनं, कारण सोनं कोणी कंट्रोल नाही करत. मग त्यांनी पण सोनं त्यांच्या सेंट्रल बँक्सनी बाय करायला सुरुवात केली. आणि हे सगळं सेंट्रल बँक्स ज्या देशाच्या सोनं घेत आहेत त्यांची बाईंग पॉवर भयंकर आहे, त्यांच्याकडे पैसा खूप आहे. सो ते काय तोळ्यातोळ्यांनी वळं घेतलं असं घेतलं असं नाही, ते टनावारी घेतात. त्यामुळे सोन्याचा भाव वाढतो आहे. आणि त्या रंगपंचमीत रिटेल इन्व्हेस्टर पण रंगून घेतो आहे मस्त. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. सो वर्ल्ड लेवलला सगळी गडबड चालू आहे, विश्वास कमी होत चालला आहे, आपसात बाचाबाची चालू आहे. आपण काल परवा बघितलं टी व्हीवर काय झालं. युक्रेन आणि ट्रम्प साहेबांनी किती गोंधळ घातला टी व्हीवर इन पब्लिक. ट्रम्प इज रेझिंग टेरिफ्स, सो दॅट इज क्रिएटिंग मोर अनसर्टन्टी. सो मोर अनसर्टन्टी इज हायर प्राईस ऑफ द गोल्ड. सो या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे, जोपर्यंत अनसर्टन्टी आहे तोपर्यंत गोल्डमध्ये पैसे टाका. अनसर्टन्टी संपली, थोडं वर्ल्ड स्टॅबिलाइज झालं की पुन्हा सोन्याचे भाव उतरतील. सो दी होल गेम इज बिग प्लेयर्स आर पेईंग दी गेम अँड त्याच्यामुळे हा सगळा इम्पॅक्ट सोन्यावर येतो आहे. अँड नॉट जस्ट सोनं, ऑल प्रेशियस मेटल्स ऑर इवन एनी मेटल, कॉपरसुद्धा तेजीमध्ये आहे. कारण भरोसा कमी आहे, कोण कुठे काय करेल वी डोंट नो. सो ऑल दॅट इज हॅव्हिंग द इम्पॅक्ट. ओके. सो गोल्डमध्ये तर रॅली खूप भारी चालू आहे, पण मार्केट कधी रिकवर करेल काय वाटतं तुम्हाला, की मार्केट कधी रिकवर करेल? आणि खूप जणांना हाच प्रश्न आहे की ठीक आहे आमचं पोर्टफोलिओ आता 20% खाली आहे, 30% खाली, पण आमची रिकव्हरी कधी होणार? सो ॲज ए इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही पण खूप 200 करोड आज मॅनेज करताच आहे, तो तुम्हाला पण हे तुमचे इन्व्हेस्टर विचारत असतील की सर मार्केट कधी रिकवर करेल? ओके, मला ऑनेस्टली स्पीकिंग मला माहीत नाही मार्केट कधी रिकवर करणार. मी त्याच्याबद्दल बोलणार पण नाही की आत्ता रिकवर करतं का वर्ष लागेल का 6 महिने लागतील, कारण माझं असं प्रांजळ मत आहे की हे कोणीच सांगू शकत नाही. बट मुळात हा प्रश्न का यावा, कारण माझं सिम्पल लॉजिक आहे की कोविडनंतर जेव्हा जवळपास 3 वर्षात पैसे तिप्पट झालेत, 245% रॅली आली, त्यावेळेस किती लोक हा प्रश्न विचारत होते की मार्केट कधी पडणार आहे, कधी पडणार आहे, कोणीच विचारत नव्हतं. त्यामुळे आत्ताही हा प्रश्न विचारू नका. असं नाही की हे चुकीचं आहे किंवा ही चिंता वाटणं चुकीचं आहे, ही चिंता वाटेल, कारण आपले हार्ड अर्न मनी आहेत आणि त्यातले 15% असेच गुल झालेत काही न करता. तर हे भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या भीतीशी तुम्ही डील कसं करता
हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 2-3 पद्धतींनी त्याच्याशी डील करता येतं. एक पद्धत काय की त्याला फाईट रिस्पॉन्स आपण म्हणतो, की मी गुंतवणूक केली आणि 100 रुपये मी गुंतवले आणि फटकन त्याचा फटाका झाला आणि 70 रुपये राहिले. नाऊ आय एम गोइंग टू फाईट बॅक. मग मी मार्केटशी लढायला जातो. मग मी काय करतो, पहिले ज्याच्या थ्रू मी गुंतवणूक केली त्याला जाऊन मी शिव्या देऊन येतो, त्याच्या नावाने मी शंख करतो की तू मला फसवलं, तुझ्यामुळे असं झालं, हे झालं. मग ते झालं, ती भडास निघाली माझी. मग मी मार्केटला जाऊन शिव्या देतो. अभि उधर तो कोई सुननेवाला आहे नाही, त्याला तर काही घेणं देणंच नाही. तू काय घेतलं आणि काय विकलं तर मार्केटला थोडी, मार्केट डझंट केअर. तुम्ही तिकडं बळास काढली आणि मग शेवटी मी माझी गुंतवणूक बंद करतो आणि मग मी शपथ घेतो की मी कधीही मार्केटमध्ये जाणार नाही, कारण स्टॉक मार्केट सट्टा आहे. ही पहिली रिॲक्शन आहे, फाईट बॅक. दुसरी रिॲक्शन काय, फ्लाईट. फ्लाईट म्हणजे काय की अरे यार बघ माझं नशीबच असं आहे, मी दरवेळेस जो स्टॉक घेतो ना तो बरोबर खाली जातो. मी कुठलं म्युच्युअल फंड घेतलं, मला आजपर्यंत म्युच्युअल फंडात कधीही फायदा झालेला नाही. का? मग मी ती पत्रिका घेऊन जातो आणि मी गावोगावी फिरतो लोकांना दाखवत. मग तो कोणतरी मला माझ्यापेक्षा हुशार आयटम असतो, तो म्हणतो साहेब तुमच्या पत्रिकेत 7.5 आहे, आता इकडे जाऊन यज्ञ करा, तिकडे जाऊन नारायण नागबळी करा, हे करा ते करा. याला म्हणतात फ्लाईट. म्हणजे मेरा नसीबी ऐसा आहे, अशी पोझिशन लाईफमध्ये घ्यायची. आणि फाईट म्हणजे काय, मी तुलाही जगू देणार नाही, झालं मी पण नाही जगणार, हे फाईट. 99% लोक या दोनपैकी एक रिस्पॉन्स घेतात. 1% लोक हुशार असतात. ते काय करतात, ते ऑब्झर्व करतात की आत्तापर्यंत 10 वेळा मार्केट पडलं, त्यावेळेस काय झालं, किती मार्केट पडलं, त्याच्यानंतर 1 वर्षांनी काय झालं, त्याच्यानंतर 2 वर्षांनी काय झालं, हे चेक करतात. आणि त्याच्या बेसिसवर निर्णय घेतात, डेटाच्या बेसिसवर. इमोशनल होत नाही. दे डोंट फाईट और दे डोंट ॲज्युम की मेरा नसीब ऐसा आहे. सो एक साधं मी तुम्हाला उदाहरण देतो. माझा यूट्यूबचा चॅनल आहे, यूट्यूब मराठी. त्याच्यावरती 18 मार्चला मी एक व्हिडिओ टाकला आहे. 3.5-4 मिनटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यात मी एवढंच सांगितलं आहे की मार्केट पडलं आहे, 40% करेक्शन झालेलं आहे ऑलमोस्ट. त्यावेळेस 35% झालं होतं कदाचित. नामी संधी विकत घ्या असं मी सांगितलं आहे 18 मार्च 2020ला. आणि पुन्हा 26 मार्चला दुसरा व्हिडिओ आहे, 15-16 मिनटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यात मी अभ्यासपूर्वक चार्ट्स दाखवलेत की मागच्या 8-10 वेळा मार्केट जेव्हा पडलं तो फॉल किती टक्क्याचा होता, त्याच्यानंतर वर्षभराने काय झालं, 2 वर्षांनी काय झालं, 6 वर्षांनी काय झालं. हे दोन्ही व्हिडिओ मी तारखापूर्ण माझ्या लक्षात काय आहेत, कारण 18 मार्च 2020 आणि 26 मार्च 2020 याच्यामध्ये मार्केट चालू आहे 23 मार्च 2020. एवढं ॲक्युरेटली सांगता येतं जर तुमचा अभ्यास असेल तर. आणि मी माझे भरपूर पैसे कोविडमध्ये गुंतवले, मी आत्ता पण गुंतवणूक करतो आहे. त्यामुळे हा प्रश्न पडू देऊ नका की मार्केट वर कधी जाईल का खाली जाईल. प्रश्न हा आहे की मार्केट वर गेलं आणि मार्केट खाली गेलं तरी माझा पैसा वाढतो आहे का. तुम्ही मार्केटच्या अगेन्स्ट तुम्ही कसे बिहेव करता हे जास्त महत्त्वाचं आहे. बिकॉज यू कॅनॉट कंट्रोल बिहेवियर ऑफ मार्केट, यू कॅन ओनली कंट्रोल युअर बिहेवियर. आणि माझं मेन रोल हाच आहे की माझ्या क्लायंटचं बिहेवियर मॅनेज करणे, एक्स्पेशली वेन मार्केट इज मिसबिहेविंग. हे जर काम मी चोख केलं तर माझा क्लायंट श्रीमंत होईल, आणि तो जर श्रीमंत झाला तरच मी श्रीमंत होईल, उलटं होणार नाही. ओके. सो सर जसं की आत्ता आपलं मार्केट तर पडतंय, ठीक आहे, आणि आपल्या मार्केटचे खूप सारे रिझन्स जसे तुम्ही सांगितले ते आहेत की चायना फॅक्टर असेल किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट असेल किंवा अजून काही इश्यूज आहेत. सो पण US मार्केट का पडते सर आज? कारण की US मार्केटवर खूप सारे इकॉनॉमिक्स डिपेंड आहे, खूप सारे मार्केट्स आज US मार्केटवर डिपेंड आहे, आणि ते कुठंतरी आज US मार्केट पण खूप पडतं आहे, आणि त्यामुळे ग्लोबल मार्केट खूपच खराब आहे. सो या रिलेटेड काय सांगाल? चांगला प्रश्न आहे, कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. उत्तर तसं बघितलं तर खूप कॉमन सेन्स आहे. थोडंसं पुन्हा मागे जाऊयात. 2020 नवीन संकट कोविडचं. मोस्ट ऑफ द ह्युमॅनिटी आपल्याला माहीत नव्हतं मनुष्य जातीला की अशा प्रकारच्या संकटाशी डील कसं करतात. मग त्याच्यात आपण अनेक युक्त्या केल्या. आपण लॉकडाऊन करून टाकलं, खूप लोक नोकरीवरनं काढण्यात आले, काही लोकांचे धंदे बंद पडले, आणि जी एकंदरीत तिथे भीतीचं वातावरण, अराजकता, अनसर्टन्टी हे सगळं झाल्यावर इकॉनॉमीला वाचवण्यासाठी अमेरिकेने त्यावेळेस काय केलं किंवा मोस्ट डेव्हलप्ड नेशन्सनी काय केलं, लोक घरी बसलेत. आज उपाशी राहिला माणूस, उद्या उपाशी राहिला, 4 दिवस उपाशी राहिला, त्याचं डोकं फिरलं तो रस्त्यावर येईल.
तो काहीतरी गोंधळ घालेल, सिव्हिल वॉर हो जाएगा. ह्या सगळे हे दिस आर जस्ट गेसवर्क्स दॅट दी गव्हर्नमेंट इज सिंग. ह्या सगळ्यांना शांत करायला काय, पैसा दो लोगों को, घर में बैठा ना भाई पैसा ले. आता पैसे तर माझ्याकडे पण नाही, गव्हर्नमेंटकडे. मग काय करायचं, छापा नोटा, छापा नोटा, धप्पाधप नोटा छापल्या, डॉलर प्रिंट केली. US has printed dollars, Europe has printed dollars, and they have dollars किंवा euros whatever currency, and they have वाटलेत पैसे. डेटा हे सांगतो की USच्या इतिहासात जे टोटल डॉलर प्रिंट झाले मे बी 200 वर्षात, त्याच्यापैकी 25% डॉलर ते 2 वर्षात प्रिंट झाले. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ प्रिंटिंग डन. आता हे सगळं बाजारात पैसे आले. आता तुमच्याही खिशात पैसे आहेत, माझ्याही खिशात पैसे आहेत. मला हे पुस्तक घ्यायचं आहे, सगळ्यांच्या खिशात पैसे आहेत. या पुस्तकाची किंमत आहे 500 रुपये, पण स्टॉक लिमिटेड आहे. तर तुम्ही काय म्हणणार, माझ्याकडे पण पैसे आहेत, 510 में दो. तिसरा माणूस येईल तो म्हणेल मला पाहिजे भाई 510 काय 550 घे. अशी ती किंमत, त्याला म्हणतात इन्फ्लेशन. म्हणजे ज्याची किंमत 500 रुपये ती करून टाकली 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये. का, कारण लोकांकडे पैसे, लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये. इन्फ्लेशन वाढलं. आता इन्फ्लेशन कितीपर्यंत वाढेल, किती वाढू शकतं. आता गव्हर्नमेंटनी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय केलं, नोटा छापल्या, त्यांनी दुसरा प्रॉब्लेम तयार झाला, इन्फ्लेशन सुरू झालं. आता इन्फ्लेशनला कंट्रोल करायला काय केलं, व्याजदर वाढवायला सुरुवात केली. ही सगळी सायकल आहे. आणि ही सगळी गुंतागुंत झाल्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे. कारण आता तुम्ही पूर्ण इकॉनॉमीवरनं फोकस भलतीकडे घेऊन गेले. प्लस US मध्ये कन्झम्पशन खूप कमी आहे. जे ऑलरेडी डेव्हलप नेशन्स आहेत त्यांचं GDP ग्रोज ॲट इन डेसिमल्स, बेस्ट इज 1%. जिथं कन्झम्पशन नाही, त्यामुळे कन्झम्पशन नाही तर प्रोडक्शन नाही, प्रोडक्शन नाही तर एम्प्लॉयमेंट नाही. हे सगळं सायकल आहे. आता ते सगळं इंडियात येतं. इंडियात कन्झम्पशन आहे, चायनात कन्झम्पशन आहे, अपने पास आबादी आहे और अपने पास पैसा भी आहे. आणि किती पैसे आहेत इंडियामध्ये, खूप पैसे आहेत. आपण नोटांनी छापल्या. आपला एकमेव लार्ज डेमोक्रेसी देश होता ज्यांनी कोविडमध्ये नोटा छापल्या नाहीत. मिळाल्या का तुम्हाला नोटा? कोणालाच मिळाल्या नाही. कारण गव्हर्नमेंटनी तो पेशन्स दाखवला. त्यांनी नोटांनी छापल्या, फुकट पोचलं नाही लोकांना, फॅसिलिटीज दिल्या. अन्न वाटलं असेल पण नोटांनी दिल्या. त्याचा परिणाम काय झाला, भारतात इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये इट इज प्रॉबेबली लोएस्ट इन लास्ट 25-30 years. प्लस इकॉनॉमी इज ग्रोईंग, कन्झम्पशन इज व्हेरी हाय. लुक ॲट महिंद्राची गाडी लॉन्च होते आणि काही मिनिटात, काही तासात बुकिंग बंद करावं लागतं. आता ते काय 20-25 रुपयाचं खेळणं नाही आहे, 25 लाख एव्हरेज प्राईज आहे त्या गाडीची. अँड पीपल आर जस्ट बुकिंग इट. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स पीपल हॅव मनी अँड दे वॉन्ट टू एन्जॉय लाईफ, दे वॉन्ट टू कन्झ्युम, अँड दॅट इज दी पॉवर ऑफ इंडिया. आणि तुम्ही अशा ॲटम बॉम्बवर बसले आहेत ज्याच्यामध्ये एवढे पैसे आहेत, एवढी लिक्विडिटी, एवढं कन्झम्पशन आहे, आणि तुम्हाला वाटतं हे मार्केट वर नाही जाणार. जाणारच आहे बॉस. आणि इतकं वर जाईल की तुम्हाला त्या गाडीत बसणं मुश्किल होईल. त्यामुळे स्टे इन्व्हेस्टेड. तुमची डोकी लावू नका, मार्केट वर जाते का खाली जाते हे पाहू नका. एकच काम करा, फक्त इन्व्हेस्टमेंट करा. मी तर हेच करतो आहे. क्योंकि तुम ऑटम बॉम्ब के ऊपर बैठे, त्याची वात ऑलरेडी पेटली आहे, त्याचा फटाका होईल. पुढचे 20 वर्ष मी गॅरंटी देऊन सांगतो, ना भूतो ना भविष्यातील रिटर्न्स येतील. हे मी कशाच्या बेसिसवर सांगतो, कारण मी मागचे 20 वर्षाचे रिटर्न्स बघितलेत, अनुभवलेत स्वतः. सो बेस्ट टाईम इज धिस. स्वतःचे पैसे करा, शेजारच्याचे करा, पाजारच्याचे करा, सगळ्यांना पैसे गुंतवायला लावा. बिकॉज दी गोल्डन इरा हॅज स्टार्टेड. भारताचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का नाही, हे तुम्हाला कळतं आहे का नाही, हे तुम्हाला पचनी पडतं आहे का नाही, यांनी काहीच फरक नाही पडत. इकॉनॉमी तो चल रहा है. हां, अंबानी तर त्याचे कारखाने उघडतोच आहे. सगळे लोक, धंदेवाईक लोक त्यांचा धंदा वाढवताच आहे. त्यांना काही फरक पडत नाही. तुम्हाला अक्कल आहे का नाही? दे आर ग्रोईंग. क्वेश्चन इज वेदर यू वॉन्ट टू ग्रो विथ द इकॉनॉमी ऑर नॉट. दॅट इज द क्वेश्चन. म्हणून डेटा बघा, अभ्यास करा आणि मग गुंतवणूक करा. आता US मध्ये खरं तर ट्रम्प आलेले आहेत. सो काय सांगाल की मार्केटमध्ये ते कसं इम्पॅक्ट करेल, काय वाटतं तुम्हाला? आय डोंट नो, व्हेरी डिफिकल्ट. बट ज्या ॲग्रेशननी ट्रम्प साहेब जे काही निर्णय घेत आहेत त्याचा इम्पॅक्ट शॉर्ट टर्ममध्ये चांगला होणार नाही. लाँग टर्ममध्ये कदाचित चांगला होईलही. टू अर्ली टू से दॅट, बट इट रिअली डझंट मॅटर.
ॲटलिस्ट आपल्या देशाला त्यांनी फार मोठा फरक पडत नाही. त्याचं कारण सांगतो मी, 2-3 कारणं आहेत. जगासाठी भारत हा एक खूप मोठे आबादी असलेला देश आहे. इट इज बिगेस्ट मार्केट प्लेस. त्यामुळे जिथे जिथे आज जगामध्ये प्रोडक्शन होतं, चायनामध्ये प्रोडक्शन होतं, त्यांनी खूप साऱ्या फॅक्टऱ्या उभारल्या, खूप मोठ्या स्केलवर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं. काही प्रमाणात US च्या कंपन्या आहेत, आपण बघितलं आहे आयफोन. ह्या सगळ्यांना त्यांचा माल विकायचा आहे. नुसतं प्रोडक्शन करून करता काय? तो जेव्हा खपेल माल तेव्हाच तर पैसे येतील, प्रॉफिट येईल धंद्यामध्ये. मग हा माल विकत घेणारे कोण आयटम आहेत? इंडियन्स. कारण इंडियन लोकांकडे आज कन्झम्पशन हायेस्ट आहे. त्याचं कारण मी सांगतो. माझी बहीण नॉर्वेत असते, तिकडे थंड प्रदेश आहे, तर कधीकधी ती पाण्याची पाईपलाईन फुटते. तर माझ्या बहिणीच्या कॉलनीतली पाईपलाईन फुटली आणि त्यांना म्युन्सिपाल्टीतनं प्लंबर बोलवायला लागला टू रिपेअर दॅट, कारण पाणी पुरवठा खंडित झाला. आता तो जो प्लंबर आला तो मर्सिडीजमध्ये बसून आला, तो ब्लेझर बिझर घालून आला. त्यांनी तिकडे येऊन ते कपडे बदलले, मग त्यांनी खड्डा खोदला, मग पाईपलाईन रिपेअर केली आणि मग तो घरी गेला. त्याच्या हातात आयफोन होता. आता ज्या देशामध्ये प्लंबरकडे मर्सिडीज आहे, आयफोन आहे, ज्या देशातला प्लंबर ब्लेझर घालून फिरतो, तो किती शॉपिंग करत असेल? त्याचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. पण आपल्या देशातला प्लंबर आहे का असा? नाही आहे. प्लंबर तर सोडा, बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिका असेल, युरोप असेल, टॅक्सीसुद्धा मर्सिडीजची असते. आपल्याकडे आत्ताच्या काळात मर्सिडीज दिसली की लोक असे बघायचे, अरे मर्सिडीज. टेस्ला टॅक्सी म्हणून वापरतात लोक. माझ्या बहिणीकडे नॉर्वेमध्ये घर साफ करायला जी येते डीप क्लिनिंगची बाई, ती टेस्लामध्ये येते. सो सांगायचं तात्पर्य काय की त्या लेवलपर्यंत कन्झम्पशन ऑलरेडी झालं आहे. या देशांमध्ये कन्झम्पशन नाही आहे. त्यांची GDP इज ग्रोईंग ॲट 0.2-0.3%. तिथं मॉलमध्ये लोक माशा मारत बसलेत. कन्झम्पशन कुठे? आपल्या इकडे. आपल्याकडे आत्ताशी सगळ्यांकडे टच फोन आहेत. त्यातल्या काही लोकांकडे मे बी 2% लोकांकडे आयफोन आहेत. त्याच्यानंतर काही लोकांकडे अँड्रॉईड आहेत, ते पण स्वस्तवाले आहेत. आता ते सगळे मायग्रेट होत आहेत. आपल्या घरामध्ये जे लोक काम करायला येतात, मोलकरीण असेल, भांडेवाली बाई, स्वयंपाकवाली बाई, ह्यांच्याकडे आता साधे फोन आहेत. काही दिवसांनी हे लोक, ह्यांच्यासाठी मर्सिडीज बनेगा ना कभी तो, वो भी मर्सिडीज में आएंगे, बट वो बनने के लिए कितना कंजम्पशन होना पडेगा. पहिले मी कंझ्युम करणार, त्याच्या आधी मी माझा इन्कम वाढवणार, मी इन्कम वाढवला कंझम्पशन होईल, ते कंझम्पशन करण्यासाठी त्याचं प्रोडक्शन होईल, त्या प्रोडक्शनमध्ये कोणतरी काम करत असेल, त्याचा पगार वाढेल, मग तो कंझ्युम करेल. ही सायकल आहे आणि ही भारतात सध्या सगळ्यात जोरात फिरती. आणि प्रूफ काय? मगाशी मी सांगितलं, महिंद्राची गाडी बघा तुम्ही. XUV 700 लॉन्च केली 3-4 वर्षापूर्वी, 50 मिनिटात बुकिंग बंद. आत्ता लॉन्च केली BE6E, किती काळात बंद झालं, किती प्रोडक्शन आहे. महिंद्रा इज एक्सपांडिंग. एक साधं उदाहरण मी दिलं हे. सो एव्हरीबडी इज बाईंग 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 बाईंग. आणि ही जिथे बाईंग आहे तिथे सगळं जग येणार आहे त्यांचा माल विकायला. सो भारतामध्ये कन्झम्पशन हाय आहे, पहिली गोष्ट. दुसरी, भारताची स्ट्रेंथ काय? बहुतांश लोकांना इंग्लिश येतं आपल्या इथे. वी आर दी लार्जेस्ट टेक्निकली क्वालिफाईड इंग्लिश स्पीकिंग मॅनपॉवर इन दी वर्ल्ड. आणि हे सगळे लोक काम करत आहेत. हे लोक अमेरिकेला जातात, तिथे काम करतात. हे लोक चायनाला जातात, जपानला जातात. सगळ्या जगभरात भारतीय पसरलेले. ते तिकडे जाऊन कामं करतात आणि व्हॅल्यू क्रिएट करतात, त्याच्यामुळे पैसे मिळतात. सो वी आर डुईंग आवर जॉब. ही सेकंड स्ट्रेंथ. थर्ड स्ट्रेंथ, इंडिया इज द यंगेस्ट नेशन. असं मानलं जातं की पुढची 50 वर्ष इंडिया विल बी द यंगेस्ट नेशन. आपलं मीडियन एज फक्त 28 आहे, चायनाचं 38 आहे. खूप मोठा फरक आहे, 10 वर्ष. अँड 10 years इज बिग डील. सो हे सगळे आपली स्ट्रेंथ आहे. आणि ह्या स्ट्रेंथच्या बळावर भारतामध्ये कन्झम्पशन होणारच आहे. आणि त्या कन्झम्पशनमुळे सगळं जग, हे मगाशी मी जे सांगितलं की $40 अब्ज हे कशासाठी टाकले, ते वेळेत का धंदेवाईक लोक, त्यांनी सगळी दुनिया 12 गावचं पाणी पिऊन आलेले आहेत ते. सो ते इथे धंदे सेटअप करत आहेत. आज आयफोन आ गया इंडिया में, वो इधर बना रहा है फ़ोन और इधर से बाहर बेच रहा है. पूर्वी आपण दुबईला स्वस्त मिळतो का रे, अमेरिकेला स्वस्त मिळतो का रे, चायनाला स्वस्त मिळतो का रे, आता इथेच मिळतो रे बाबा. सॅमसंग इंडियातच बनवत आहेत. अशा असंख्य कंपन्या आहेत ज्यांना गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्हाला इथे बनवायला लागेल. मेक इन इंडिया, नॉट मेक फॉर इंडिया, मेक इन इंडिया. म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि तेच लोक कंझ्युम करतील. चायना
सेम थिंग इज डुईंग. सो दिस इज गोइंग टू कंटिन्यू. दिस कन्झम्शन, जोपर्यंत हे कन्झम्शन आहे तोपर्यंत आपण काहीच घाबरायचं नाही. आणि पुढची 20-25 वर्ष तर हे कन्झम्शन आरामात टिकेल. अजून आपल्याकडे तेवढं लोकांचं शिक्षण नाही आहे. मग शिक्षण घेण्यासाठी शाळा उघडतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स उघडतील, त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी लोक लागतील, मग रोजगार निर्मिती होईल. आज तुम्ही बघा किती हायवे झालेत, मागच्या 5-10 वर्षात किती हायवे झालेत. एक्सप्रेसवे आपल्याला माहिती पण नव्हतं, फ्लायओव्हर. मग इथे मॅनपॉवर लागत नाही का? लागते आहे. आणि आपण त्या हायवेवर समृद्धी मार्ग झाला, लोक जात आहेत त्याच्यावर. सो दिस इज दी पॉवर. आणि ह्यामुळे आपण भारतामध्ये सातत्याने गुंतवणूक करत राहणे हा एकमेव मंत्र आहे. कोई चिंता मत करो, चायना तुम्हारे साथ कुछ नहीं करेगा. कुठलाच वॉर होणार नाही इंडियाबरोबर, हे मी तुम्हाला लिहून देतो. त्याचं कारण असं की सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. कुठलाही धंदेवाईक माणूस स्वतःच्या बाजाराला आग लावतो का? कधीच नाही लावत. तो खोड्याबलही करेल, अरुणाचलमध्ये डोकं मार, इकडं डोकं मार, तिकडं खोड्या करेल, पण तो आग नाही लावणार. सो वी विल नेवर गो फॉर अ फुल फ्लेज वॉर विथ एनी कंट्री. आय कॅन बेट ऑन दिस. मला प्रचंड कन्व्हिक्शन आहे या बाबतीत. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर काय तर जगासाठी इंडिया हा एक निरुपद्रवी पार्टनर आहे. आपलं कल्चर बघा काय, अनादी काळापासनं आपण कोणाशी जाऊन स्वतःहून युद्ध केलेलं नाही. आपण ॲम्बिशियस नाही. आपली पॉलिसी काय, भारतीयांचा मूळ स्वभाव, भारतीयाचं मूळ कल्चर काय आहे, जिओ और जीने दो. तूही मोठा हो, मीही मोठा होईन. आणि आपली प्रचंड सहनशक्ती जास्त आहे. आपण बघितलं आहे आपल्या शेजारच्या पाजारच्या लोकांनी आपल्याला किती वर्ष त्रास दिला आणि आपण आपली सहनशक्ती ठेवली. हां, नंतर जाऊन आपण मुस्काटात मारून आलो वेळ आली तेव्हा, पण सहनशक्ती खूप आहे. हेच इस्रायलबरोबर तुम्ही करून दाखवा, त्यांची आहे का सहनशक्ती तेवढी? नाही, ते लगेच कानपटात मारतील. पण आपली सहनशक्ती प्रचंड आहे. जगाला हे माहिती की इंडिया हे ॲम्बिशियस कंट्री नाही. इंडिया स्वतःहून जाऊन कोणावर तरी अटॅक नाही करणार की मला हे बळकवायचं आहे, मला ते बळकवायचं आहे. ही वृत्ती भारतीय लोकांची नाही आहे किंवा भारतीय संस्कृतीमध्ये हे नाही. सो वी आर अ पीस लव्हिंग कंट्री, वी आर अ ॲकोमोडेटिंग कंट्री, वी आर अ जिओ और जीने दो वाली कंट्री. मग असा पार्टनर प्रत्येकाला पाहिजे. म्हणून कोविडनंतरची China+1 पॉलिसी आली, त्याच्यामध्ये इंडिया इमर्ज ॲज अ बिग पार्टनर. त्यामुळे सगळेजण इथे त्यांचं दुकान उघडत आहेत, त्यांचे कारखाने उघडत आहेत. का? कारण निरुपद्रवी लोक आहेत, हे आम्हाला त्रास नाही देणार आहे. ते पण स्वतः ग्रो होतील आणि पण आमच्या प्रगतीच्या आडवे नाही येणार. हे माझ्या खांद्यावर पाय ठेवून वर जाणारे लोक नाही आहेत. हे जगाला नीट माहिती आहे. आणि ह्याच्यासाठी खूप मोठा वारसा आहे अनेक वर्षांचा. ही काय आज झालेली गोष्ट नाही, हे आपलं जेनेटिक आहे. ही जी काय आपली स्ट्रेंथ आहे ही जेनेटिक आहे. पण जसं आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात की आमच्या सहनशक्तीला आमचा विकनेस समजू नका. हम उठ के कान के पीछे भी बजा सकते, वक्त आने पे जरूर बजाएंगे. ती कॅपेबिलिटी पण आहे आज. सो दिस इज दी स्ट्रेंथ ऑफ इंडिया. आणि ही स्ट्रेंथ जर इंडियन्सनी नाही कॅपिटलाइज केली तर आपल्यासारखे वेडे आपणच असू. सो कीप इन्व्हेस्टिंग. वी आर इन दी बेस्ट प्लेस ॲट दी बेस्ट टाईम. सो जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग एल्स. नॉईज फिल्टर करो और इन्वेस्ट करते रहो. मी तर करतोय, तुम्ही पण करा. सर, पण आता प्रॉब्लेम असा ना सर की आता US सगळं पॉलिटिकल चेंज झाल्यामुळे बिटकॉईनला खूप राईज झाला आहे. बिटकॉईन खूपच वर चालले, कारण की ट्रम्प असेल किंवा मग इलॉन मस्क असेल, ते सगळे सपोर्ट करायला लागलेत आता बिटकॉईनला. ऑनेस्टली स्पीकिंग बिटकॉईनचा माझा फारसा अभ्यास नाही, पण मला जे काही माझ्या बालबुद्धीला कळतं ते एवढंच आहे की बिटकॉईनला रेग्युलेटर नाही. आत्ता मागे जो आपल्या इकडे एक WazirX नावाचा प्लॅटफॉर्म होता, त्याच्यात जो फटाका झाला आणि 2200 कोटीचे बिटकॉईन छूमंतर झाले, त्याच्यावर अंकुश ठेवणारी कुठलीही संस्था नाही आहे. कोणाला पकडण्यासाठी काही सोय नाही आहे. अँड इट इज ऑल इंटरनेट बेस्ड विच इज व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. सो माझा जो काही थोडासा अभ्यास आहे त्याच्यावरनं मी माझे पैसे तर बिटकॉईनमध्ये कधीच टाकणार नाही. कारण मला असं वाटतं की मेहनतीचा पैसा जो आहे त्याला एक प्रॉपर रेग्युलेटर जिथे आहे त्याच इन्व्हेस्टमेंट्स आपण केल्या पाहिजेत. सो मी माझे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकतो आणि मी माझ्या क्लायंट्सला तेच देतो की तुम्ही पण म्युच्युअल फंडमध्ये टाका. कारण तिथं 3 रेग्युलेटर आहेत. 60 वर्षाचा इतिहास आहे आपल्याकडे. आणि तरी पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बिटकॉईन इज अ बेटर चॉईस, यू आर फ्री टू डू दॅट. बट अभ्यासपूर्वक करा. कारण तुम्ही जे पैसे कमवलेत ते हवेत विरून जायला फार वेळ लागणार नाही बिटकॉईनमध्ये किंवा अशा काही ज्या क्रिप्टोकरन्सीज आहेत. अजून इट इज स्टील इन अ व्हेरी इन्फंट स्टेज. तत्सम ज्या योजना असतात
त्याच्यामधला फक्त एकच नाण्याची बाजू आपण बघत असतो की अरे बिटकॉईनवर गेला, हा झाला, तो झाला. अजून तरी मी माझ्या आयुष्यात अशा कुठल्याही फिजिकली माणसाला भेटलेलं नाही जो बिटकॉईनमधनं अब्जाधीश झाला. इंटरनेटवर भरपूर लोक आहेत, पण मी त्यांचं पासबुक बघितलेलं नाही, त्यामुळे याच्यावर मी कॉमेंट करणं चुकीचं राहील. पण एवढं निश्चित सांगतो की मनुष्य स्वभाव हा असा आहे की एखाद्या माणसाला जर रस्त्यावरती 500 रुपयाची नोट सापडली तर तो गावभर बोंबलत फिरतो की 500 सापडले, 500 मिळाले, 500 मिळाले. पण त्याचं पाकिट मारलं तर तो त्याच्या सख्ख्या बायकोला किंवा सख्ख्या आईलासुद्धा सांगत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे किती लोकांना नफा झाला आहे आणि किती लोक पोळलेत हे सांगणं फार अवघड आहे. आणि मी तरी माझ्या अशा कुठल्याही हार्ड अर्न पैशाला स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट टाकणार नाही ज्याला काही आधार नाही. जस्ट बिकॉज डिमांड वाढते, प्राईस वाढतो आहे. स्टॉक मार्केटला काहीतरी आधार आहे, कारण इट इज लिंक टू दी बिझनेस. बिझनेस ग्रोथ झाली तर स्टॉक मार्केटवर जाणार आहे, उलटं होणार नाही. बिटकॉईनला काय, देर इज नो बेस. हा माझा, आय मे बी रॉंग ॲब्सोल्युटली इन दिस, बट दिस इज हाऊ माय परसेप्शन इज. माझा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा असा आहे. आणि दुसरं, मला नाही व्हायचं आहे अर्ध्या रात्री श्रीमंत. नाशिक ते पुणे 4 घंटे लगते, तो मैं 4 घंटे में जाऊंगा ना शांती से. जर एखादा गाडीवाला माझ्या बाजूला आला आणि तो म्हणला की बाबा तू कुठे 4 तास वाया घालवतो आयुष्याचे, मेरी गाडी में बैठ जा, मी 1 तासात पोहोचवतो. मला नाही यायचं बाबा तुझ्या गाडीत, कारण तू कुठे पोहोचवतो हेच मला माहीत नाही. हां, तू माझ्या नावाच्या पुढे कैलासवासी लावून देशील 1 तासात, मी कसं काय तुझ्यावर भरोसा ठेवू. सो आय एम हॅपी टू गो ॲट 4 hours 200 kilometers. मेरे को वो चलेगा स्पीड, मेरे को चाहिए ही नहीं ज़्यादा स्पीड. हे माझं थिंकिंग आहे. पण येस, इफ यू से, इफ यू आर एक्सपर्ट इन बिटकॉइन, इफ यू नो हाऊ टू मेक मनी, व्हेरी गुड, प्लीज मेक इट. जसं की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही स्पेसिफिक 10-12 म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टेड आहात. सो एक ॲलोकेशन कसं करता सर तुम्ही? कारण की खूप जणांना ॲलोकेशनच माहीत नाही. खूप जण 100% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग कुठंतरी आता आपण मार्केट सिच्युएशन बघतोय तर मग ते सगळा लॉस होतो. मग जे ॲसेट ॲलोकेशन कसं केलं पाहिजे? गुड क्वेश्चन. आता एवढं सोपं त्याचं उत्तर नाही आहे ऑनेस्टली स्पीकिंग. ॲलोकेशन ह्याला काही थंब रूल नाही आहे. काही लोक एजप्रमाणे ॲलोकेशन करतात की तुमचं वय वाढत गेलं की तुम्ही थोडं कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स घ्या, वोलेटाईल इन्व्हेस्टमेंट्स कमी करा, इक्विटी कमी करा, डेट वाढवा. पण माझं असं मत आहे की ॲलोकेशन हे खूप पर्सनल विषय आहे. तुमचे गोल्स काय आहेत, तुम्हाला साध्य काय करायचे, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे, याच्यावरती ठरतं ॲलोकेशन काय आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर आय एम व्हेरी ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. सो माझं वय वाढलं तरी आय विल ऑलवेज रिमेन इन्व्हेस्टेड इन व्हेरी ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट, कारण तसा माझा पिंड आहे. आणि आपण असं थंबरूल लावला तर कधी कधी गफलत होते. एक उदाहरण देऊन मी सांगतो. माझा एक मित्र होता, त्यांनी त्याच्या वडिलांच्या मागे लागून त्यांच्या सगळ्या एवढ्या मोडल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही समीरकडे जाऊन गुंतवणूक करा. आता हे जे त्याचे वडील होते त्यांनी आयुष्यात म्युच्युअल फंडचा एम पण ऐकला नव्हता, त्यांना माहिती पण नव्हतं की काय असतं. ही वॉज लाईक फ्रॉम दी ओल्डर जनरेशन, FD करत होते. माझ्यावर विश्वास होता, माझ्याकडे आले आणि केले. तर मग तिथे मी थंब रूल तो लावला की म्हणलं काका तुम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्ट करताय तर मग आपण थोडे कॉन्झर्वेटिव्ह फंड घेऊ, हायब्रिड फंड घेऊ, थोडे डेट फंड घेऊ. त्यांनी माझी सगळं रामकहाणी ऐकून घेतली आणि शेवटी त्यांनी मला काय सांगितलं की हे का घ्यायचं असं तू जे सांगतो हे. तर म्हणलं म्हणजे तुमच्या पैशाला रिस्क कमी राहील ना. आता तुम्हाला परत तर तुम्ही काही नोकरी करणार नाही, यू आर 85 years old, तुम्हाला तर पहिले परत पैसे येणार नाही, तर मग आपण हे इसको प्रोटेक्ट करते. तर त्यांनी मला सांगितलं की इसको प्रोटेक्ट मत करो भाई, माझं आयुष्य झालेलं आहे, मी जे काय करायचं कार्यक्रम माझा झालेला आहे, सगळं आटपला आहे, माझी मुलं वेल सेटल्ड आहेत, तर आता तू मॅक्सिमम रिस्क घे ह्याच्यात, इसको बढाव. आणि त्यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड घेतले. आता मग ॲलोकेशन गेलं चुलीत, यू डोंट नो. सो म्हणून ॲलोकेशन हा वैयक्तिक विषय आहे. कोणाची रिस्क टेकिंग ॲबिलिटी कशी आहे त्याचा अभ्यास करणं, त्याची गरज काय, त्याचे गोल्स कधी येत आहेत, त्याची मुलं लहान आहेत का मोठी आहेत, त्यांचं शिक्षण कधी होणार आहे, लग्न कधी होणार आहे, त्याची रिटायरमेंट जवळ 21 वर्षांनी आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मी एखाद्याचं ॲलोकेशन ठरवतो. रँडमली ॲलोकेशन ठरवता येत नाही, देर इज नो थंब रूल. सो हे इंडिव्हिज्युअल, ते टेलरकडनं कपडे शिवल्यासारखा कार्यक्रम आहे, ते मापातच बसले पाहिजेत. भलत्याचा शर्ट भलत्याला दिला तर ते होणार नाही.
म्युच्युअल फंडमध्ये खूप जण म्हणतात की 15 तारखेला SIP केली पाहिजे, खूप जण म्हणतात 1 तारखेला SIP केली पाहिजे. सो हे तारखेचं काही डिफरन्स येतो का म्युच्युअल फंडमध्ये? ते 15 तारखेला जास्त मिळतं, 1 तारखेला कमी मिळतं? असं काही नाही. मुळात मार्केट कधी वर जातं, कधी खाली जातं, आज निफ्टीची व्हॅल्यू काय, उद्या काय असणार आहे, हे कुठल्याही माणसाच्या तर सोडा कॉम्प्युटरच्याही आकलनाच्या बाहेर आहे. त्यामुळे मार्केट विल कंटिन्यू टू जम्प ऑन इट्स ओन, बिकॉज ते जे जम्पिंग चालू आहे किंवा ती जी व्हॉलेटिलिटी चालू आहे ही सगळ्या त्या पूर्ण इन्व्हेस्टर्स जेवढे इन्वॉल्ड आहेत, क्रोड्स ऑफ पीपल, त्यांच्या मानसिकतेचा खेळ आहे. आणि याचा अंदाज कसा घेणार तुम्ही की आज 15 दिवशी सगळ्यांची मानसिकता अशी असेल बरं का, 16 तारखेला वेगळे असेल, 20 तारखेला असं काहीच नाही करू शकत तुम्ही. सो बेटर इज डोंट गेट इन टू दिस. मुळात हा प्रश्नच नाही की कधी इन्व्हेस्ट करायची, मुळात प्रश्न हा आहे की तुम्ही कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करताय का. चल बाबा तुझ्या नशीब, मी तुम्हाला एक साधं सिम्पल लॉजिक सांगतो. तुम्ही डेटा जरी काढला आणि त्याच्यात असं आलं की 15 तारीख इज बेस्ट, तरी पण तोच माणूस जास्त पैसे कमवेल, तोच माणूस श्रीमंत होईल जो सातत्याने गुंतवणूक करतो, भले ती 10 तारखेला केली असेल आणि इट इज वर्स्ट डेट इन दी मंथ. कारण स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्यासाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करा आणि जास्त काळ इन्व्हेस्ट करा. तारखा कुठल्या केल्या काहीही फरक पडत नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. भारतामध्ये मॅक्सिमम लोक FD करतात. ऑन एन एव्हरेज FDचे रिटर्न 7.5-8% आहेत. आणि तुम्ही जर लार्ज कॅप फंड बघितला, त्यातला वर्स्ट म्हणजे मी असं ठरवलं की मला सगळ्यात बोगस फंडमध्ये पैसे टाकायचे माझे, तरी त्याच्यात 9-9.5% रिटर्न येतात. मग कशाला FD करताय? इधरही 1% का डिफरन्स आहे. म्हणजे तुमचं नशीब फुटकं असलं तरी तुम्हाला FDपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे आणि ते तुम्हाला नको आहे. आणि 9.5% वर्स्ट परफॉर्मिंग फंड आहे, त्याला तुम्ही व्होलेटाईल म्हणता, त्याच्या खाली लिहिता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, आणि मग कमवता किती? 7%, 8% FDतनं, आणि त्याला तुम्ही सेफ्टी म्हणता. सिर्फ भगवान ही तुमको बचा सकते. मला माहीत नाही हे लॉजिक काय आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की व्होलेटिलिटी मार्केटमध्ये असणार आहे, त्याच्याबरोबर मैत्री करा. डोंट रेझिस्ट दॅट. माझ्या पुस्तकात मी तेच लिहिलं आहे की श्रीमंत लोकांची मानसिकता काय, त्यांना माहिती व्होलेटिलिटी इज अ पार्ट ऑफ द गेम. क्रिकेट आहे, तुम खेलेगा तो आउट होने वाला है. तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही आउट है बेकार है, निकलो इसको बाहर निकालो, गेम आहे तो आउट होगा. सो दिस इज हाऊ इट इज. सो तेंडुलकरनी सगळ्याच मॅचमध्ये सेंचुरी मारली आहे का? नाही. तो कधी 0वर आउट झाला, कधी 20वर झाला, कधी 25वर झाला, बट नाव घेता ना त्याचंच आज. कशामुळे? कारण तो रोज बॅटिंगला आला, त्यांनी कन्सिस्टंटली बॅटिंग केली. समोरच्या बॉलरवरनं त्यांनी ठरवलं नाही की मी आज बॅटिंग करेल का नाही करेल, तो रोज करतोय. दॅट इज द ब्युटी ऑफ तेंडुलकर अँड दॅट इज द ब्युटी ऑफ मार्केट अँड SIP. त्यामुळे इन्व्हेस्ट करते रहो, करते रहो, करते रहो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सर परत एकदा थँक्यू सो मच. आणि खरं सांगू तर म्हणजे ज्या टाईमला आपण फर्स्ट टाईम भेटलो होतो आणि आज जे तुमचं नॉलेज इन्क्रीज झालं, खरंच मी पण खूप सरप्राईज आहे की जितका कॉन्फिडन्स तुमचा वाढला, आणि खरंच खूप भारी वाटलं तुमच्याबरोबर परत एकदा भेटून. सो भेटूया. अँड थँक्यू अभिषेक. मला पण खूप आज मजा आली तुमच्याशी बोलताना, आणि खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्ही विचारलेत निश्चितच, आणि आय एम शुअर प्रत्येकाच्या मनातले हे प्रश्न आहेत. आणि आय होप की लोकांना जे अपेक्षित उत्तरं होती ती कदाचित मिळाली असतील. नसतील मिळाली तरी मी जी उत्तरं दिली त्याच्यावर लोक विचार करतील लाँग टर्मसाठी. कारण मी अनुभवातनं बोलतो, इन्स्टेड ऑफ रेकमेंडिंग काहीतरी वेडवाकडं, मी जे केलं आहे त्याच्यावरच मी भाष्य करू शकतो. त्यामुळे तेच मी बोलतो. आय होप तुम्हाला हा एपिसोड ऐकून तुमच्या वेळेची व्हॅल्यू मिळाली असेल, आणि तुम्ही जे काही पॉईंट्स याच्यातनं गोळा केलेत त्याच्यावर तुम्ही कृती कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि ह्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. अभिषेक खूप चांगलं काम करतायत, त्यांच्या कामाला आपला एक खारीचा वाटा म्हणून एक सबस्क्रिप्शन तर आपण करूच शकतो या चॅनलला. आणि तुमच्या लाईफमधले जे लोक आहेत, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला या पॉडकास्ट सिरीजमधनं व्हॅल्यू मिळते, तर त्यांच्याशी पण हे व्हिडिओ शेअर करा. माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे फिंदास मराठी. माझा इंस्टाग्रामला अकाउंट आहे फिंदास इंडिया विथ ब्ल्यू टिक, ते चेक करा, तिथेही मला फॉलो करा. आणि अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती मी बोलत असतो. सो थँक्यू अभिषेक फॉर इन्व्हायटिंग मी. आय हॅड अ ग्रेट टाईम. आय होप यू ऑल्सो हॅव अ ग्रेट टाईम.